1 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गावर मुंढेगाव शिवारात फिर्यादी किरण कावळे राहणार दिवा ईस्ट ठाणे हे त्यांच्या मित्रांसोबत होंडा सिटी कारमध्ये नाशिक बाजूकडे रस्त्यावर रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी थांबलेले असताना मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात 3 आरोपींनी त्यांच्या कारचे पुढील काच फोडून लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याच्या चेन, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 70,570 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने लुटमार करून नेला होता। सदर घटनेबाबत घोटी पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 1/2024 भारतीय दंडविधान कलम 392-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच गुन्हा दाखल करण्यात आलेला सदर घटनेनंतर 13 जानेवारी 2024 रोजी देखील अशा प्रकारे 3 आरोपींनी मोपेड मोटारसायकलवर येऊन फिर्यादी नवीन कुमार जैन राहणार दादर मुंबई यांचे टाटा हॅरियर कारच्या काचा फोडून कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण 82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने लुटमार करून नेल्याबाबत वाडीवरे पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 13/2024 भारतीय दंडविधान कलम 392-34 प्रमाणे गुन्हा दाखल होता। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व अनिकेत भारती यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय नावघड गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपितांची गुन्हा करण्याची पद्धत व त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकल यावरून तपासाची चक्रे फिरवून गुन्हेगार हे नाशिक शहरातीलच असल्याचे निश्चित केले। त्याप्रमाणे पोलीस पथकाने नाशिक शहरातील नानावली, द्वारका तसेच उपनगर परिसरात सतत पाळत ठेवून सराईत गुन्हेगार तौसिफ लुकमान पठाण उर्फ गफूर बस्ती वय वर्ष 30 राहणार नानावली माणूर रोड नाशिक, प्रवीण उर्फ चाफा निंबाजी काळे वय वर्ष 24 राहणार आम्रपाली झोपडपट्टी कॅनॉल रोड यांना शिताफीने ताब्यात घेतले। सदर आरोपींना विश्वासात घेऊन या गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार मोहम्मद अनवर सय्यद राहणार नानावली नाशिक यांच्यासह मागील महिन्यात मोटारसायकलवर मुंबई-आग्रा महामार्गाने घोटी व वाडीवरी परिसरात जाऊन रस्त्यावर थांबलेल्या वाहनामधील प्रवाशांना कोयत्याचा धाक दाखवून गाडीच्या काचा फोडून मारहाण करून जबरीने लुटमार केल्याची कबुली दिली आहे। यातील ताब्यात घेतलेले आरोपी तौसिफ पठाण व प्रवीण काळे यांच्या कब्जातून यांच्या गुन्ह्यामध्ये जबरीने चोरून नेलेले तसेच कब्जात मिळून आलेले विवो, ओप्पो, रिअलमी, रेडमी, ॲपल, टेक्नो कंपनीचे 9 मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली निळ्या रंगाची होंडा ॲक्टिवा मोटारसायकल तसेच पिवळ्या धातूची चेन असा एकूण 97,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद अनवर सय्यद हा भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत अग्निशस्त्रे बाळगल्याचे गुन्ह्यामध्ये मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड येथे न्यायालयीन कोठडीत आहे। यातील सर्व आरोपी हे नाशिक शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी जबरी चोरी, दुखापत, आर्म ॲक्ट असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्याच्या तपासात सदर आरोपितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, मनोज सानप, चालक पोलीस नाईक भूषण रानडे यांच्या पथकाने जबरी चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज नाशिक।